ह्या सुंदर मंदिराचं दर्शन करून आम्ही परत निघालो होतो। ह्या मंदिराचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ते नक्की पहा। आणि त्यानंतर छान आम्ही इकडे आलो होतो म्हणजे अंदूरला सासरीत जाण्यासाठी। पाहू शकता आजूबाजूचं वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि तिथे जे छोटासा डोंगरांमधून जे धबधबा दिसतो तेच नर मादी धबधबा आहे। इथे म्हणजे दोन असतात जोडीने, इथे एकच दिसत होता, बहुतेक एक बंद असेल। आणि हा धबधबा तेव्हाच चालू होतो जेव्हा बोरी धरण म्हणजे काठोकाठ भरतं, तेव्हाच हा धबधबा चालू होतो। आणि जवळून पाहण्याचा वेगळाच एक आनंद असतो, पण शक्य झालं नाही जाणं। आणि हे डोंगरातूनच आम्हाला दुरूनच त्याचं दर्शन घ्यावं लागलं। आणि असं छान मस्त जंगलातलं म्हणजे एकदम डोंगरातलं सुंदर असं वातावरण पाहून मनाला एक वेगळाच आनंद पण झाला। आणि चला तर मग मी आज तुम्हाला आज एका खास जागेत घेऊन जाणार आहे। खरं तर तिथे मी पहिल्यांदाच गेलेली आहे, इतकं जवळ ते असूनही। चला तर मग पाहूया ते कुठलं ठिकाण आहे आणि काय आहे ते। तोपर्यंत हा धबधबा आणि इथूनच आम्ही डोंगरातून हा रस्ता चौपदरीकरण झालेला आहे। महामार्ग मुंबई पुणे हैदराबाद हा महामार्ग आहे, चौपदरीकरण झालेला आहे। अगदी डोंगर पोखरून हा रस्ता बनवलेला आहे। पाहू शकता आजूबाजूला म्हणजे गावाकडचे इतके मोठे डोंगरही म्हणजे हे करायचं म्हणजे अवघडच काम होतं ते। आणि हे असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे, कारण खूप पाऊस पडलेला आहे यावर्षी, म्हणून जिकडे तिकडे छान हिरवळ आणि छान असं सुंदर वातावरण पाहायला भेटत आहे। पहिल्यांदाच खरं तर इतकं हिरवगार आणि छान निसर्गरम्य वातावरण पाहतोय, म्हणून एक वेगळाच आनंद होत होता। आणि त्यानंतर हे मंदिर हा बायपास मार्ग असल्यामुळे जिथं जे खंडेरायाचं जे मंदिर होतं नळदुर्गचं, ते आता अगदी म्हणजे हायवेच्या एकदम जवळच आलेला आहे। अगोदर मंदिर दिसत नव्हतं कारण नळदुर्गमधून जात होतं, आता अंदूर आणि जळकोटला जायच्या रस्त्यालाच म्हणजे तिथं मैलापूर असं त्या देवस्थानाचं नाव आहे। आणि इथंच हे म्हणजे साधंसुद्धा काही देवस्थान नाही, याचं महत्त्व जे आहे ते खूपच मोठं आहे। कारण इथेच भानुबाई आणि खंडेरायाचा विवाह झालेला होता। आता ह्या अमावस्येपासून ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत हा 5 दिवसाचा तरी खूप मोठा उत्सव इथं साजरा केला जातो। आणि अशी या महिनाभर इथेच देव असतात। अंदूरून नळदुर्गला देव येतात आणि इथंच ह्या मंदिरामध्ये त्यांची परत स्थापना होते। आणि 5 दिवस तर मोठा उत्सव असतो, पण महिनाभरही देवा दर्शनासाठी भाविकांसाठी हे मंदिर इथंच खुला असतं। आणि खूप याला एकदम यात्रेचं स्वरूप येतं आणि मंदिर एकदम छान असं भव्य दिव्य दिसतं तेव्हा म्हणजे आता हा व्हिडिओ तर दिवाळीतल्या सुट्टीतच आम्ही गेलेलो होतो तिथं। आणि आता याचं म्हणजे वेगळंच असेल सर्व काही। जर मला मिळालं व्हिडिओ भेटला कोणी केलं तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। पण हा असं आहे हे मंदिर, आणि इतकं जवळ असूनही या मंदिरात मी पहिल्यांदाच गेले होते। अगोदर लहान असताना तेव्हा गेलो असेल, पण आता ह्या मंदिराचं एक वेगळंच महत्त्व झालेलं आहे आणि सोयही झालेली आहे मंदिराला जाण्यासाठी। आणि असं छान मंदिर आहे, सगळीकडे भंडाराने उधळून सर्व जागा जी जमीन होती ती पिवळी झालेली होती सोन्यासारखीच। जेजुरीचे खंडेराया इथं भानुबाईसोबत विवाह करण्यासाठी आले होते, त्याची एक वेगळी स्टोरी आहे आणि खूप मोठी स्टोरी आहे आणि खूप छान आहे। परत कधी शक्य झाले तर नक्की सांगेन। आणि पूर्ण व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय कुठल्या म्हणजे गोष्टी सांगू नये। तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा। फक्त हे मंदिर आहे आणि इतकं छान मंदिर आपल्या इतकं जवळ असून आपल्याला दर्शन घेणं होत नव्हतं, याचंच खूप वाईट वाटत होतं। पण जेव्हा केव्हा म्हणजे आपल्या नशिबात जेव्हा जाणं असतं तेव्हाच जातो, हे खरं आहे। आणि असं आज मला या मंदिरात जाणं झालं, त्याच्यानंतर खंडेरायाचं दर्शन पण इथं घेतलं। आणि इथे सध्या आता देव नसतात, शिलारूपीच देव इथं असतात, त्यांची मूर्ती वगैरे सर्व मेन मंदिरातच असते। आणि आता चंपाषष्ठीला इकडे ते देव घेऊन येतात आणि तेव्हा त्याचा उत्सव साजरा केला जातो। इथं आता छान असं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीचा परिसर हे जे पाहताय तुम्ही याला कोटंबा असं म्हणतात। त्याच्यामध्ये खोबरं आणि हळदीमध्ये मिक्स करून ते कोटंब भरलं जातं। आणि आता चंपाषष्ठीला खरं तर त्याचंच खूप महत्त्व आहे। त्या कोटंब्यामध्येच खोबऱ्याचे तुकडे, हळद, खारीक, खोबरं म्हणजे सर्व घालून ते कोटंब भरलं जातं देवाचं। जसं तुळजाभवानीची परडी असते तसं ह्या खंडोबाचं कोटंब असतं आणि त्यालाही खूप मोठं महत्त्व आहे।
आणि हे असं मंदिर आहे छान मस्त बांधलेलं. आणि इथं पाहू शकता शिलारूप इथं खंडेराया आहेत. आणि आता चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये ते तुम्हाला म्हणजे त्याची मूर्ती पाहायला मिळते छान इथं, म्हणून भाविक खूप दुरून दुरून येतात. आणि आता हायवेला एकदम हायवेलाच असल्यामुळे आता या मंदिराचा नक्कीच कायापालट होईल. आणि असे छान फोटो वगैरे काढून घेतलं, देवाचं दर्शन घेतलं. आणि इकडे बाजूला एक मोठं नदीचं पात्र आहे, ते पाहायला गेलो. म्हटलं बघू तरी कसं आहे, म्हणजे इतक्या दिवसांनी आल्यानंतर आजूबाजूचा सर्व परिसर पाहणं म्हणजे हे गरजेचंच आहे. आणि कुठे काय आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. इथं हे नदी आहे आणि पाहू शकता आता म्हणजे भाविक जास्त असल्यामुळे नदीची ही अवस्था आहे, कचरा वगैरे सर्व पाण्यातच टाकलेला आहेत. आणि चला मग काय आता हायवेला आता झाल्यामुळे थोडाफार तरी बदल नक्कीच होईल या मंदिरामध्ये, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल अशीच आपण आशा करू. आणि या मंदिराचा खूप खूप मोठा म्हणजे छान असं हे मंदिर हो, आणि एक छान असं प्रेक्षणीय स्थळ पण बनेल असंच वाटत आहे. आणि हे आजूबाजूचा परिसर आहे, आम्ही पाहून गेलो. आणि हे आहे ते जुनं मंदिर आहे आणि इथंच महादेव पार्वतीचा विवाह झालेला होता असंही म्हणतात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.